ही निवडणूक केवळ सत्तेची नसून शहर विकासाची आहे. आम्ही विकासासाठी काम करणारे लोक उभे केलेत. अर्ध्या रात्री रक्त देणारे माणसे तुमच्या समोर उभी केली आहेत. आता मटण देतील, मटण त्यांचे खा, पण बटन आपले दाबा, असं आवाहन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. इगतपुरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यांनी इगतपुरीत सभा घेऊन त्यांनी जोरदार फटकेबाजी करत महत्त्वाचे राजकीय संदेश दिले. गुलाबराव पाटील यांनी सांगितलं की त्यांचा बँड वाजवायचा हे त्या लोकांनी ठरवलंय. जनतेचा कल शिंदे आणि अजित पवार गटाच्या बाजूने. शिवसेना कधी जातपात बघत नाही. आम्ही फक्त काम आणि विकास पाहतो. इगतपुरी पाणीपुरवठा योजनेचा फज्जा उडवला, त्याची चौकशी लावणार असून हा इशारा यावेळी त्यांनी दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक करत नगर विकास खातंही असल्यानं नक्कीच विकास करू. यावेळी पक्षाचे आणि महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पर्यटनाचं काम इथे होऊ शकतं आणि आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की पर्यटन मंत्री हे आपल्या पक्षाचे आहे. उद्या आपल्याला सत्ता दिल्यानंतर सत्ता देणार आहातच. ज्यांच्या मागे लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आहे त्याला कोणी माईचा लाल पाडू शकत नाही. आणि मला खात्री आहे की पर्यटन मंत्री आपल्याकडे आहे. मी तर इथं 33 कोटी रुपये दिले होते पाण्याला, पण काही लोक पाण्यामध्येही पाणी करतात. आणि पाण्याचा जास्त त्रास कोणाला होतो? तो माझ्या माय बहिणीला होतो. पाणी भरायला गुलाबराव पाटील जात नाही. गुलाबराव पाटलाची बायको पाणी भरते, त्यामुळे सगळ्यात जास्त त्रास तुम्हाला होतो. मी तर एक नवीन चमत्कार ऐकला की इथं लोकांच्या नावावर घरं नाही. माझ्या नगरपालिकेमध्ये मी 800 लोकांची घरं नावावर करून दिली. 800 GR आहे शासनाचा. जी घरं 2015च्या आत अतिक्रमणित आहे त्यांचं आपण मोजणी करा. डीपीडीसी मधून किंवा नगरपालिकेकडून TLR चे मोजणीचे पैसे भरा. मोजणी केल्यानंतर त्यांच्या नावावर डायरेक्ट तुम्ही उतारा देऊ शकतात. आणि ज्यावेळेस त्यांच्या नावावर उतारा येतो त्यावेळेस त्यांना घरकुल मंजूर होतं, त्यांना बँकेचं लोन मिळू शकतं. पण उतारे नाही तर घरकुल नाही, आणि घरकुल नाही तर मग त्यांना बँकेचं लोन नाही. त्यामुळे मला तरी असं वाटतं आपली सत्ता तर येणारच आहे, पण शालिनीताईंना मी वचन देतो, सत्ता आल्या मला बोलवा. मंत्री म्हणून मी कधी येऊ शकतो. तुमचे घर नावावर करून देण्याची जबाबदारी ही गुलाबराव पाटलांची आहे असं मी आजपासून घेतो. आणि आपल्याला मी सांगायला हे सांगण्यासाठी आलोय, इगतपुरीमध्ये आता बरेच पैशांचे पेव येणार आहेत. 23 तारखेला मतदान, 3 तारखेला मतदान आहे, 3 तारखेला निकाल आहे, 2 ला मतदान आहे, 1 ला रात्री लक्ष्मी येणार आहे. ती दारोदार फिरणार आहे. आता पार्ट्या सुरू झाल्या आहे. खा त्यांचं मटण पण दाबा आमचं बटन, हे विनंती करण्यात आली आहे. तुम्ही तसे हुशार आहे. आणि आज इगतपुरीला मी शिवसेना सांगण्याची गरज नाही. इथे आंबेडकरी चळवळीचे लोक आहेत, इथे मुस्लिम बांधव आमच्या बरोबर आहेत, इथे हिंदू बांधव आमच्या बरोबर आहेत. मग काही लोक जातीयवादाचा परिणाम या शहरामध्ये करतायत. अरे हला है अल्लाह का, भगवा है भगवान का, सफेद है ईसाई का, उसमें बना है तिरंगा हिंदुस्तान का. त्यांच्या सासूबाई नगराध्यक्ष होत्या. त्यांच्या घरात 5 वेळेस पासून नगरसेवक पद आहे. आणि आमचे उमेदवार बघा सगळ्या जाती धर्माचे आहे. मुस्लिम दिसताय, पाटील दिसताय, सगळे आमचे उमेदवार आहे. तुम्ही काळजी करू नका. मी काय जादूगार संत म्हणत नाही, छू मंत्र काला नाही, पण समोरच्यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही ही खात्री माझ्या मनामध्ये आहे. तुमच्याच एरियातले लोक आहेत, तुमच्याच शेजारी राहणारे लोक आहेत. म्हणून गटर, वॉटर आणि मीटरची निवडणूक बसून घ्या. जशी मी आपल्याला सांगितली, इथे फार मोठ्या गोष्टी सांगायच्या नाही की दिल्लीमध्ये काय झालं, मुंबईचं काय होणार,
नरिमन पॉइंटचा रस्ता इकडे तर तिकडे जाणार. इथे सांगायचं इगतपुरी तशी भाजीपुरी तशी इगतपुरी. इथे ह्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजे की वार्डाचं काय करणार, अभय योजना लागू करणार की नाही, घरकुल आम्हाला मिळणार की नाही, 24 तास पाणी मिळणार की नाही, लाईट आम्हाला मिळणार की नाही, शाळेची व्यवस्था बरोबर होणार की नाही, या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजे. पण इथं त्यांना उमेदवार भेटला नाही, मग आमचा दुसरा उमेदवार कोणाचा तरी फोडायचा, आपल्याला आपत्ती होत नाही, दुसऱ्याचं दत्तक घ्यायचं. आणि अशा पद्धतीचं काम चाललंय. मला तरी असं वाटतं की लोक हुशार आहे. आके होकर भी बने अंधे तो बिजली गवार क्या जाने, जिस अंधे को चिराग नहीं मालूम वो उजाला क्या जाने, जिसे लढना नहीं मालूम वो तीर तलवार क्या जाने. म्हणून हे आमचे लोक ही रात्रंदिवस सेवा करणारे लोक आहे. आज कोणी येईल काही सांगेल, ना तू बडा ना मैं बडा, जो मुसीबत में अपने पीछे खडा वही बडा. आणि मला तरी असं वाटतं की अशाच पद्धतीची काम करणारे ही लोक आहे. अजूनही आम्ही मंत्री आहे, पण अजूनही आम्ही रेशन कार्डचं काम करतो. आम्ही आजही मंत्री असले तरी आयुष्यमानाचं काम करतो, कार्डाचं काम करतो. याचं काम किती छोटं आहे त्याच्यापेक्षा त्याची गरज किती मोठी आहे याचं प्राधान्य. इथे बेंगाळ पहिले आमदार होते आमचे बाबा, काय नाव त्यांचं, गांगड बाबा, ते पण माझ्याबरोबर आमदार होते. उंची फार मोठी होती त्यांची, ते सुद्धा आमच्याबरोबर आमदार होते. आता ओस्कर साहेब आहे, ते पण आमच्याबरोबर आमदार आहे. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की ते शिवसेनेच्या मागं कायमस्वरूपी जनता राहिलेली आहे. आणि आता योगायोगाने राष्ट्रवादीचे आमदार असल्यामुळे दोघांची युती आहे. वरती सरकार आपलं आहे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे, या ठिकाणी आमदार राष्ट्रवादीचे अर्थमंत्री त्यांच्याकडे आहे. आणि नगराध्यक्ष जर त्या विचाराचा निवडून दिला तर शहर सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करू शकतं. वेद न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी.